जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल 7 फेब्रुवारीला आहेत. त्याच्यानंतर 10 किंवा 12 फेब्रुवारीच्या आसपास तुमची मैदानी चाचणी चालू होईल. त्यानंतर पोलीस महासंचालकाने हे परिपत्रक जारी केलेलं आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आपल्याला 11 फेब्रुवारी पासून मैदानी चाचणी चालू करणे प्रस्तावित आहे आणि त्यासाठी जी साधन सामग्री लागत आहे, ज्या वस्तू टेंडरिंगच्या माध्यमातून घ्यायच्या असतात, बाहेरून आउटसोर्स करायच्या असतात, त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोग आणि तुमच्या राज्य शासनाची जी परवानगी असते ती सगळी घेतलेली आहे आणि त्यानुसार तुमचं पोलीस विभाग कामाला लागलेला आहे. फक्त परीक्षा पुढे गेलेली आहे. एमपीएससीची जशी परीक्षा 2 आठवडे 3 आठवडे पुढे जाते तसंच आपलं झालेलं आहे. फक्त जी 20 जानेवारीला चालू होणार होती ती 11 फेब्रुवारीला म्हणजे फक्त 20 दिवस पुढे गेलेली आहे. वेगळं काहीही झालेलं नाही. त्यामुळे अजिबात पॅम्पर होऊ नका. जो तुमचा अभ्यास चाललाय तो व्यवस्थित चालू ठेवा. एक वेळ फक्त मैदानी चाचणी चालू ठेवा जेणेकरून तुमची बॉडी रिकव्हर होईल आणि तुम्हाला कोणतीही इंजुरी होणार नाही. कारण जर तुम्ही लेखी परीक्षेला बसायचं असेल तर मैदानी चाचणी काढणं आवश्यक आहे. त्यानंतर जे तुम्ही आतापर्यंत वाचले तेच रिवाइज करा. प्रश्न वाचा, प्रश्न सोडवा आणि त्यासोबत पेपर सोडवा. ओएमआर शीटवर सोडवा. पेपर सोल्युशन खूप महत्वाचं आहे. दिवसाला 2-2 क्वेश्चन पेपर सोडवा. मैदानी चाचणीला 2 तास पुरेसे होतात. 2 तासात पुष्कळ मैदानी चाचणी होते. इतर 7 ते 8 तास मात्र तुम्ही लेखी परीक्षेला द्या. कारण जो वेळ वाढून मिळतो त्या वेळेचा सगळ्यांनाच फायदा होणार आहे. त्यामुळे स्पर्धा प्रचंड वाढणार आहे. आपलं सिलेक्शन खूप महत्वाचं आहे. कारण पुढची जाहिरात कधी येईल आपल्याला सुद्धा माहिती नाही.